अहो म्हणजे तुम्ही दळायला जा दळायला. हां आणि गाव होतं बघ कुठे किती गेला निंदुडा इतकं गाव हां इथून. हां आणि मग आम्ही दळायला गेला त्या गावाला. त्या गावाचं नाव कंडाळ. हां दळायला गेला आणि मग ह्यानं काय केलंय काय इतकं पेट्याने हेलते की ग. हां पेट्यान तव्यान पांघरायचं आणि पराती आणि दोन तीन पराती दोन 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 तांबे दोन दोन गिलास वाट्या गटुळे पोत्यानं बांधले त्यानं ग ते गटुडे हां ते भांड्याचे आणि पेट्या. आणि मग आम्ही आलो की चलत दळायला. हां दळले होते आम्ही तसेच. हाल चालते गे तवा आलात बाई. आणि बाई मग म्हणले चला 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 कोप्याला चिमण्या लावलेल्या तसे आत. हां आणि मग निम्या राताला 12 वाजले आणि बघायला लागले तर 12 जोड्या कुठं गेल्या बाबा म्हणले. हां रेबल घ्या रेबल घ्या रेबल घ्या. एवढले पानं सागाचे फडांग फडांग फडांग. आणि आम्ही असं ते खाल्ले असे वाटानं पाय पाय. हां आणि वरल्या वाटानं ते हां लयच गाव लांब होतं ना एक. हां त्या गावाला यायचं होतं आणि तिथून होत्या आगीन गाड्या होत्या. मग ते म्हणायचे पाला लय वाटेल हायत 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 म्हणलं की आम्ही लपायचं. हां आणि ते मोरी गेले की आम्ही चालायचं. हां मग असं करीत करीत गाव गटलं माहिती काय त्या गावाचं मला नावच आहे ना. ते बसलात ते सगळेच आगीन गाडीत सगळेच बसले गाडीत. हां आगीन गाडीत की नांदेडात उतरला. नांदेडमध्ये उतरला ते देवाच्या तिथे गेला हां रात्री राहायला. आणि तिथून पुन्हा गाडीत बसला आगीन गाडीत परळीत उतरला. हां आणि कशाच्या भाकरीन काय आत्याबाई होती बघतो. आत्याबाईचा लई थाट होता. गेलतात का नाही मग घरी? हां बाय आत्याबाईने माय इतकी मोठी डाळ केली मसुराची डाळ केली भाकरी तपा 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 केल्या की सगळ्याला खाऊ घातल्या. हां मग आता तिथून मुकाट्या पैसे कशाचे होते. हां परळीहून उतरला होतात ना बिगीनं हां. आगीन गाडीनं झुंजरुकच आला तो वाघाळ्याला पायी परळी. आणि वागळ्यात कोण होतं? कोणी नव्हतं तवा. हां कोणाचेच लग्न नव्हते तवा. हां नाही होते काय काय माहित सोमा आकाचं त्याचं साखरीचं. हां कोण वळखाय रे निम्या राहताला. हां हां मग त्या चावडीत बसला खाल्ल्या त्या खाली तिथं आखीचं घर होतं बघ तिथं. हां आणि मग तिथं चावडीत राहिला. माझ्या बापानं कसं म्हणायचं लेकरायला अरे रडू नका की कोण भाकरी द्यायला तुम्हाला. हां अरे रडू नका की कोण तुम्हाला भाकरी द्यायला. मग 2-4 पोरायनं ऐकलं बघ. हां आणि मग चार